हॅलो एव्हरीवन. तर आज आपण मस्त गरमागरम असे छोले पाहणार आहोत. तर साधी सिंपल रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. एकदा या पद्धतीने तुम्ही छोले ट्राय करा, नक्की सर्वांना आवडेल. दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच भन्नाट आणि टेस्टी आहे. तर भाजी करण्यासाठी इथे मी छोले अगोदरच बॉईल करून घेतलेत, सोबत त्यामध्ये 2 बटाटे देखील घालून घेतलेले आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण मसाला तयार करून घेऊया. गॅसवर कढई गरम करून घेतली, 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि काही खडे मसाले घालून घेतलेले आहेत. 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 कांदे हे उभे चिरलेले आहेत ते घालून घेते आणि 1 टोमॅटो ते देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे सगळं मी रफली चॉप केलेलं आहे, कारण आपण हे नंतर वाटून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनटं छान हे परतवून घ्यायचं आणि थंड झालं की आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून याची प्युरी करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता, या पद्धतीने मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता भाजीला फोडणी करून घेऊया. त्याच कढईमध्ये आणखी 1 चमचाभर तेल गरम करून घेतलं, जिरे घालून घेतले आणि 1 कांदा बारीक असा चिरून घेतला तो यामध्ये घालून घेतला आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या देखील यामध्ये घालून घ्यायच्या. आता 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर कांदा थोडासा गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचा. इथे बऱ्यापैकी कांदा जो आहे तो गोल्डन झाला की यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे. वाटण घालून झालं की 2 ते 3 मिनटं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आणि आता यामध्ये मसाले घालून घ्यायचेत. चवीनुसार मीठ घालून घेतलं, हळद घालून घेतलं, तिखट आवडीनुसार घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा इतका गरम मसाला घालून घेतलेला आहे. आता मसाले घालून झाले की ते देखील 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचे. तर ही ग्रेव्ही मी छोलेच्या भाजीसाठी केलेली आहे. तुम्ही कोणत्याही पनीरच्या भाजीसाठी देखील ही ग्रेव्ही करू शकता. अगदी भन्नाट आणि टेस्टी लागते. अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारखी आपली इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे. ही ग्रेव्ही तुम्ही महिनाभरासाठी एअरटाईट कंटेनरमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकता. फक्त स्टोअर करत असताना फ्रीजमध्ये स्टोअर करायचं, कारण आता पावसाचे दिवस सुरू आहेत. आता यामध्ये आपण जे बॉईल केलेले छोले आहेत ते घालून घ्यायचे. इथे बटाटा मी कुस्करून घालून घेतला, म्हणजे ग्रेव्ही जी आहे ती मिळून येते, त्यामुळे कुस्करून घातला. तुम्हाला हवं तर फोडी करून देखील घालून घेऊ शकता. छान एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला इथे ग्रेव्ही कितपत हवी आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी छोले शिजवताना जे पाणी वापरलं तेवढंच पाणी यामध्ये घालून घेतलं. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं मीडियम गॅसवर उकळी काढून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता, मस्त भन्नाट आणि टेस्टी आपली भाजी तयार झाली आहे. तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर दिसायला खूपच सुंदर दिसतीये. तर गरमागरम इथे मी पुऱ्या देखील तळून घेतलेल्या आहेत. इथे भाजी जी आहे ती मी पुरीसोबत सर्व केलेली आहे. तुम्हाला हवी तर चपातीसोबत खाल्ली तरी भन्नाट आणि टेस्टी लागणार आहे.